नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की तुम करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जब बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी की प्रथमाचार्य चजगती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सनम सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्यजी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्रीराम कथेची वाचना चालू आहे। आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी जंगलामध्ये श्रीराम आणि भरताची भेट याचा प्रसंगाचं वर्णन अतिशय उत्कृष्ट रीतीने केलं होतं। त्यामध्ये माता कैकेयी सुद्धा तिथं उपस्थित होती आणि त्या दोघांच्या त्या वात्सल्य भेटाचं आणि वात्सल्य स्नेहाचं आणि चर्चेचं वर्णन आचार्य भगवंतांनी केलं होतं की जी कैकेयी आहे ती स्वतःला दोष देऊन श्रीरामांना सांगत होती की माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आणि सगळं विसरून तुम्ही अयोध्येमध्ये परत यावं आणि राज्य करावं। तरी सुद्धा जे श्रीराम आहे त्यांनी त्या कैकेयी समजावून सांगितले की हे माते, यात तुझा काहीही दोष नाही। जे घडलेलं आहे ते घडलेलं आहे, परंतु क्षत्रियांचा जो वंश आहे तो क्षत्रिय वंश कधी एकदा दिलेला शब्द आणि एकदा केलेली क्रिया परत कधी घेत नाहीत आणि आम्हाला हे करणं भाग्य आहे। तुम्ही निर्विकारपणे निर्विकल्पक न करता निर्विकल्पपूर्वक तुम्ही अयोध्येमध्ये दोघंही परत जाऊन आपलं राज्य करावं। त्यावेळी श्रीरामांचं हे बोलणं त्या दोघांनीही मान्य केल्याने त्यांनी आपल्या अयोध्येकडे प्रवास करत होते। ह्यांनी आपल्या जंगलाचा प्रवास चालू ठेवला। इथपर्यंत आपली कथा आली होती। आचार्य भगवान पुढं उद्घाटित करत आहेत की ज्यावेळी इकडं राजा भरत आणि माता कैकेयी अयोध्येमध्ये ज्यावेळी परतल्यानंतर इकडचा प्रसंग आणि तिकडं श्रीराम श्री लक्ष्मण आणि त्याचबरोबर सीता मैया यांचा जो प्रवास चालू होता याचं वर्णन चालू होतं।
ज्यावेळी भरत अयोध्येत पोहोचतोय तेव्हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मनात भाव इच्छा नसताना सुद्धा तो भरत राजा ते राज्य वैभव सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. मनामध्ये एकच वैराग्याचे भाव आणि मुनिदीक्षेचे भाव मनामध्ये होते, तरी सुद्धा आता मोठ्या भावाची आज्ञा आहे आणि मोठ्या भावाने सांगितलेले आहे म्हणून एका मुनींच्या माध्यमातून एक संकल्प येऊन ज्या दिवशी प्रभू रामजी मला भेटतील त्या दिवशी मी मुनिदीक्षा घेणार हा संकल्प घेऊन तो राज्य करण्यास उद्युक्त झाला होता. त्या संकल्पासहित तो राज्य करत होता. परंतु अतिशय कुशलपूर्वक त्यानं राज्य करण्यास सुरुवात केली की जे एक एक राजे होते, सामंत होते, त्यांना सगळ्यांना आपल्या राज्यामध्ये सामावून घेऊन अतिशय आनंदपूर्वक प्रजेची सेवा करत तो भरत राजा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं राज्यकारभार सांभाळत होता. आणि तो राज्यकारभार सांभाळत असताना त्या राज्यकारभाराची काहीही आवड त्या मनामध्ये नव्हती, परंतु ते करत असताना अरिहंतांची पूजा, दिगंबर मुनींची वैयावृत्ती आणि सेवा आणि जे कोणी व्रती येतील त्या सगळ्यांची सेवा शुश्रूषा करण्यामध्ये आपला वेळ जास्तीत जास्त घालवायचा. राज्य तर व्यवस्थित पद्धतीने लक्ष देऊन तो हँडल करतच होता. आणि या अवस्थेमध्ये हे सगळं पार पाडत असताना वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्या घटना घडत असताना त्याच वेळी त्यानं जो संकल्प घेतला होता तो संकल्प सारखा मनामध्ये त्याचं घर करत होता की ज्यावेळी श्रीराम भेटतील त्यावेळी मी जिन दीक्षा घेईन. आणि हे सगळं केल्यानंतर त्याच्या मनामध्ये संकल्प सारखा येत असताना तो आता त्या संकल्पाची जास्तीत जास्त आठवण मनामध्ये अंतरंगामध्ये येत आहे. त्यावेळी त्याचे भाव झाले की ज्या महाराजांच्याकडून आपण संकल्प घेतला त्या महाराजांना परत एकदा दर्शन करून यावं. आणि तो दर्शन करण्यासाठी भरत राजा त्या महाराजांच्या चरणी गेला आणि महाराजांचं दर्शन केल्यानंतर महाराजांना परत तो म्हणतोय की महाराजजी मी जो संकल्प केलाय तो संकल्प सारखं माझ्या आठवणीमध्ये येत आहे आणि मनामध्ये सारखं त्याचा विचार होत आहे, याच्याविषयी मार्गदर्शन करावं. तेव्हा महाराजांनी सांगितलं, हे बघ संकल्प तर तू केलेला आहेस, तुझा संकल्प दृढ आहे, संकल्पाच्या प्रती तू कर्तव्य पारायण आहेस, परंतु एक गोष्ट लक्षात घे, हे संकल्प जोपर्यंत तुझा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू अतिशय श्रावकांचं जे व्रताचरण आहे ते व्रताचरण करत करत तुझं राज्य सांभाळणं आवश्यक आहे, याच्याकडे सुद्धा तू लक्ष देणं आवश्यक आहे, असं ते मुनी महाराज सांगतात. त्या मुनी महाराजांना म्हणतोय की मी आणि कोणत्या श्रावकांच्या कर्तव्यांचं पालन करायचं आहे. त्यावेळी महाराजजी आपल्या मुखातून भरत राजा सांगतात की तुझा संकल्प पूर्ण होसपर्यंत तू श्रावकांच्या सगळ्या व्रतांचं व्यवस्थितपणे पालन करायचं आहे. देवपूजा, गुरुपस्थिती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान असेल. आणि त्याचबरोबर श्रावकांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचे जी 12 व्रत आहेत त्या 12 व्रतांचं पालन करून तू आपलं जीवन निर्वाह करू शकतोयस. या सगळ्या गोष्टींची ज्यावेळी माहिती मुनी महाराज त्या भरत राजाला सांगत होते त्याच्या मनामध्ये भावना उत्कृष्ट होत्या, परंतु आता मनामध्ये दृढता वाढलेली आहे की मी श्रावकांचं व्रताचरण करत करत मी राज्य सांभाळीन. माझा जोपर्यंत संकल्प होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत प्रभू रामचंद्रजी माझ्या समोर उपस्थित राहत नाही तोपर्यंत मी या राज्याचा श्रावकांच्या कर्तव्यांचं पालन करत करीत या राज्याचं उत्कृष्ट रीतीने मी पालन करणार आहे आणि राज्याचं राज्यकारभार सुद्धा उत्कृष्ट रीतीने मी पार पाडणार आहे, अशी भावना अंतरंगात करून आता तो परत महाराजांना नमस्कार करतोय आणि तिथनं राज्यकारभार करण्यासाठी उद्युक्त होतोय आणि राज्यकारभार उत्कृष्ट रीतीने तो करत असतोय. आणि ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडत असताना तो आता राज्यकारभार करायलाय, गृहस्थी करायलाय, परंतु गृहस्थी करत असताना त्या भरताला 150 राण्या होत्या. किती? 50 नाही, 150. 150 राण्या होत. 150 तर 150 म्हणा. 150 राण्या होत्या तरी सुद्धा त्या सगळ्या राण्या ज्याप्रमाणे कमळाच्या भोवती भुंगे इकडे तिकडे करत असतात त्या राण्या त्या भरत कमळ आहे समजा, इकडे तिकडं आसपास करत होत्या. तरी सुद्धा त्या भरताचं इकडे तिकडं काही लक्ष नाही, जास्तीत जास्त लक्ष आपल्या श्रावकांच्या व्रतांचं पालन करणे आणि
देवपूजा, गुरुपस्थित, स्वाध्याय, संयम, तपदान आणि त्याचबरोबर मुनींची वैयावृत्ती, जे व्रती असतील त्या व्रतींची वैयावृत्ती करणे, याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ तो भरत घालवत होता. आम्ही जर राजा असतो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती जणांना काय काय ऑर्डर दिले असते कोणास ठाऊक. नुसता एका सिंहासनावर बसून, खुर्चीवर बसून वेगवेगळ्या जणांना काय काय सांगितलं असतं कोणास ठाऊक. परंतु हा राजगादीवर बसून सुद्धा, राज्याचा सगळा अधिकार हातामध्ये असून सुद्धा श्रावकांच्या व्रतांचं, कर्तव्यांचं पालन करून दिगंबर मुनींची वैयावृत्ती आणि सेवा करण्यामध्ये हा राजा उद्युक्त होता. आणि त्याची भावना होती, संकल्प लवकरात लवकर या धर्माच्या चरणामुळं, आचरणामुळं लवकरात लवकर माझा संकल्प पूर्ण व्हावा, ही भावना होती. आणि लवकर लवकर मी दीक्षेमध्ये उद्युक्त व्हावे, ही त्याची भावना होती. आम्ही चिंतन यातून करायला पाहिजे. इकडं त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे, मी लवकरात लवकर संकल्प पूर्ण करून मुनी दीक्षा करून निर्वाण पदाला कवच लवकर लवकर प्राप्त करणे, ही भावना मनामध्ये चालू आहे. आता इकडं श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या यांचा वनातला प्रवास चालू आहे. आणि एक दिवस संध्याकाळच्या वेळेला एका साधूंच्या आश्रमामध्ये ते प्रवेश करत असतात. त्यावेळी ते साधू आश्रमातले जे सगळे साधू असतात आणि साधूंच्या गृहस्थीमधले सगळ्या महिला, मुलं जे आहेत, ती सगळी श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्येला बघून उद्युक्त होतात की बहुतेक हे उच्च घराण्यातले किंवा राजघराण्यातले कोणतरी व्यक्ती आहे आणि ह्यांची वैयावृत्ती किंवा यांची सेवा आपण करणं आवश्यक आहे. कारण की आपल्या भारतामध्ये एक म्हण आहे की अतिथी देवो भव, की जो अतिथी येणार आहे त्या अतिथीची सेवा आपण करणं आवश्यक आहे. या सुक्तीप्रमाणे ते सगळे साधू जवळ आले आणि सगळे साधू त्यांना उभारूनच प्रणाम करतात आणि म्हणतात की आम्ही तुमची कोणती सेवा करू शकतोय. त्यावेळी श्रीराम, श्री लक्ष्मण, सीतामय्या हे कोणतेही उत्तर देत नाहीत की कोणती सेवा करू म्हणून. त्यावेळी ते साधू पुरुष जे होते, ते साधू पुरुष म्हणतात की आमच्या इथं, आमच्या झोपडीमध्ये, आमच्या आश्रमामध्ये, वनामध्ये येऊन तुम्ही राहावं आणि तुमची वैयावृत्ती आणि सेवेचं भाग्य आम्हाला द्यावं. असं म्हटल्यानंतर आता श्रीराम, श्री लक्ष्मण त्या आश्रमामध्ये प्रवेश करतात आणि आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं ते त्यांची जी सगळी गृहस्थी असणारी, साधूंची गृहस्थी असणारी सगळी मुलं मुली तिथं येतात. कारण की एक राजघराण्यातले कोणतर पुरुष आले आहेत असं सगळ्यांना बातमी कळते. आता तुमच्या गावामध्ये काय तर नवीन आले तर सगळी लगेच गोळा होतात बघायला. काय आलं तर, काय तर आलं तर, समजा तुमच्या गावात राम आले असते तर गेलो असतो म्हणतात. आमच्या घरला आणलो असतो म्हटलं नाही, बरं गेलो असतो. ठीक आहे. आता मी म्हणल्यावर बोललाय मला माहिती आहे. तर त्यांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर सगळेजण त्यांची वैयावृत्ती आणि सेवा करण्यासाठी बरेच जण फळं, काहीतरी पक्वान आहे ते त्यांच्यासाठी घेऊन येत आहेत आणि सगळी करल्यात. जिथं ज्या सावक त्या आश्रमामध्ये असणाऱ्या सगळ्या महिला मुली आहेत ते श्रीरामानं आणि लक्ष्मणांना बघितल्यानंतर पूर्णपणे आपल्या सगळ्या गृहस्थीला विसरून जातात. केवढे सुंदर पुरुष माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदाच बघितले. श्रीराम आणि लक्ष्मण तसेच होते. तुम्हाला मनात वाटत असेल आम्ही बघितलं नाही, बघितलंय की नाही कुणास ठाऊक, कारण बघायला मिळणार बी आहे का नाही कुणास ठाऊक. एक गोष्ट लक्षात घ्या, ते व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्याकडे बघितल्यानंतर निश्चित रूपाने सगळ्यांना ते आपलेसे हवेसे वाटायचे, असे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या महिलांना, श्रावक आश्रमामधील त्या महिलांना सुद्धा, साधू आश्रमातील महिलांना सुद्धा तसंच वाटायला लागलं. आणि सगळेजण त्यांच्या सेवेमध्ये उद्युक्त झाले. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची पक्वान, फळं वगैरे त्यांना आणून खाण्यासाठी द्यायला. आता त्यांनी सुद्धा त्याचा सगळ्याचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर ते विश्रामासाठी तिथंच त्यांनी मुक्काम आपला ठेवला आणि विश्राम तिथं त्यांनी केला. आणि तो विश्राम झाल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्यावेळी सकाळ झाली त्यावेळी सकाळी झाल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर सगळ्या क्रिया आवरल्यानंतर नमोकार मंत्राचं, पंच नमोकार मंत्राचं पठण पाठन त्यांनी केलं. आणि ते केल्यानंतर त्यांनी तिथनं आपला पुढचा विहार प्रवास करण्यासाठी ते उद्युक्त झाले.
परंतु सगळे ते आश्रमातील साधू, त्या सगळ्या महिला मुली, त्या सगळ्या तिघांनाही म्हणत आहेत की आमच्या आश्रमामध्ये आमच्या सेवेची संधी तोडून तुम्ही पुढे जाऊ नका, आम्हाला सेवेची संधी द्यावी आणि तुम्ही इथंच विश्राम करावा, इथंच राहावं. परंतु श्रीराम म्हणतात की आमचा प्रवास आहे तो बराच दूरवरचा आहे, आम्ही इथं तुमच्या इथं राहू शकत नाही. आणि ते त्यावेळी तिथनं निघतात. ज्यावेळी ते निघतात त्यावेळी ते सगळे आश्रमातील साधू असतील, पुरुष असतील, महिला असतील, मुली असतील, ते सगळे त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीमागेच जातात. परंतु श्रीराम अतिशय हुशार असतात. ते श्रीराम ज्यावेळी पुढे गेल्यानंतर थोडा अंतर पार झाल्यानंतर आता एक दुसरं अरण्य म्हणजे वन लागणार आहे, त्या तिथं पोचल्यानंतर त्या सगळ्या महिलांना, मुलींना आणि त्या आश्रमातील साधूंना श्रीराम म्हणतात की हे बघा आमचा प्रवास पुढचा आहे आणि तुमच्या आश्रमामध्ये तुम्ही परत जावं. परत आणि त्या महिला आणि मुली आग्रह करतात की तुम्ही न जाता परत आमच्या आश्रमामध्ये चलावं किंवा आम्ही तुमच्याबरोबर येतो, आम्ही परत जाणार नाही. त्यावेळी तुमच्या धर्म कर्तव्याचं पालन तुम्ही करावं, तुमच्या आश्रमामध्ये तुम्ही निघून जावं. ठीक आहे, ठीक आहे म्हणतात. आणि त्या महिला सांगतात आणि मुली सांगतात की इथनं पुढे जाताना तुम्ही सांभाळून जावा, कारण की जे पुढचं अरण्य लागणार आहे, वन लागणार आहे, त्यामध्ये भयंकर असे प्राणी आहेत, भयंकर हिंस्र असे प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, ते सगळे हिंस्र आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तिघही जाताना जपून जावं ही निवेदन त्या महिला आणि मुली करतात आणि त्याने आपल्या आश्रमाकडे परत निघून येतात. आता कोणतीही मनामध्ये भीती न घेता, कोणताही मनात संकल्प विकल्प न घेता त्या भयंकर अशा अरण्यामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामैया प्रवेश करतात. चालत पुढे चाललेले आहेत. त्या वनामध्ये हिंस्र सगळे सिंह वगैरे हिंस्र प्राणी, श्वापद वगैरे हिंस्र प्राणी, पशु पक्षी सगळे हिंस्र होते. परंतु सगळ्यांना तिथं बघायला, परंतु कोणतीही मनात भीती न घेता ते त्या वनामधनं तसंच चालत पुढे चालले आहे. कोणतीही मनामध्ये भीती त्यांच्या नव्हती. ते तसंच चालले आहेत आणि चालत 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 पुढे जातात. आणि पुढे गेल्यानंतर एका ठिकाणनं पुढची सगळी दिशा आणि दशा दिसल्यानंतर श्रीराम लक्ष्मणांना म्हणतात की या उंचच्या वृक्षावर तू चढून पुढची काय दशा आहे ती बघून घे. त्यावेळी श्री लक्ष्मण जे आहेत रामांची आज्ञा ऐकल्यानंतर त्या झाडावर, उंच अशा झाडावर चढतात. आणि झाडावर चढल्यानंतर ते झाडावरून बघतात की पुढं काय आहे. त्यावेळी लक्ष्मण सांगतात की हे भातृ, पुढे एक नगर आहे, पण त्या नगरामध्ये एक सुद्धा व्यक्ती दिसत नाही, एक सुद्धा मनुष्य दिसत नाही. ते सगळं पूर्ण नगर आहे ते ओसाड दिसायला लागलंय आणि त्या नगरामध्ये कोणीही दिसन झालंय. इकडे तिकडे आजूबाजूला बघ म्हटल्यानंतर श्री लक्ष्मण इकडे तिकडे बघतात. त्यावेळी एक मनुष्य मात्र त्यांच्या दिशेनं पळत येताना दिसतोय. त्याची दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहे, सगळं जे पूर्ण शरीर आहे, शरीरावरचे कपडे आहेत ते मैलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि ते निश्चित रूपानं पळत येताना त्यांच्याकडे दिसल्यानंतर श्री लक्ष्मण तिथनं खाली उतरतात आणि श्रीरामांना सांगतात की एक मनुष्य मैलेल्या कपड्याच्या अवस्थेमध्ये, त्यांची दाढी केस वाढलेले आहेत आणि ते आपल्याकडेच पळत येत आहे. हे सांगितल्यानंतर श्रीराम आपला बाण हातामध्ये घेऊन तयार राहतात की काय घटना होणार आहे कुणास ठाऊक, परंतु आपण आपल्या तयारीमध्ये राहिलेलं चांगलं आहे म्हणून श्रीराम आपला बाण आपल्या हातामध्ये घेऊन तसंच तिथं उभारलेलं असतात. त्यावेळी तो व्यक्ती पळत पळत आल्यानंतर जरा बाजूला असतोय. त्यावेळी श्री लक्ष्मण तिकडं जरा थोडं पळत जातोय आणि त्या व्यक्तीजवळ पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला बघितल्यानंतर तो व्यक्ती भिलेल्या अवस्थेत जास्त पळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु श्री लक्ष्मण पळत पळत जातात आणि त्या व्यक्तीला धरतात, त्या मनुष्याला पकडतात आणि पकडल्यानं म्हणतात तुम्ही काहीही भिण्याची गरज नाही, तुम्ही असं का पळायला लागलाय. त्यावेळी आता त्याच्या मनामध्ये भिण्याची गरज नाही हे शब्द काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जरा धीर येतोय आणि धीर आल्यानंतर तो श्री लक्ष्मण त्या व्यक्तीला घेऊन रामाजवळ येतोय आणि एका झाडाखाली एका दगडावर त्यांना बसण्यास सांगतोय. आणि श्रीराम विचारतात तुम्ही निर्भयपणे इथं बसावं
तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती होणार नाही, कोणत्याही प्रकारचा संकट आणि कोणत्याही प्रकारचं दुःख तुमच्यावर येणार नाही. तुम्ही निर्भयपणे या दगडावर बसावं, तुम्ही कोणतीही मनात भीती बाळगू नये. हे शब्द काढल्यानंतर तो व्यक्ती पूर्णपणे निर्भय बनून आता श्रीरामांच्या बरोबर बोलण्यासाठी उद्युक्त होतोय. त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी उद्युक्त झाल्यानंतर आता श्रीरामांचा प्रश्न आहे की मला एक सांगा की तुम्ही कुठून आलेले आहेत आणि तुमची ही पळण्याची अवस्था आणि तुमची अवस्था अशी कशी झालेली आहे. त्यावेळी आता जो मनुष्य आहे तो मनुष्य श्रीरामांचे बोलणं ऐकल्यानंतर, ज्यावेळी श्रीरामांचं बोलणं ऐकले त्या ऐकल्यानंतर श्रीरामांना तो सांगण्यास सुरुवात करतोय. सगळी भीती निघून गेली आणि त्यावेळी हे सर्व रामाचे जे प्रश्न आहेत ते ऐकून तो मनुष्य रामाला हात जोडून नम्रपणे म्हणाला की हे नाथ, माझं नाव आहे ते शिरगुप्त आहे. काय नाव आहे? शिरगुप्त. माझं नाव आहे ते शिरगुप्त आहे आणि शिरगुप्त आहे. मी या ठिकाणी आलोय ते अतिशय लांबून आलेलं आहे आणि याचं मूळ कारण काय असेल की तुम्ही जे बघायला आहे पुढचं नगर तुम्हाला जे दिसलं त्या नगरामध्ये एक सुद्धा व्यक्ती किंवा एक सुद्धा मनुष्य नाही. त्याचं मूळ कारण काहीतरी आहे आणि ते कारण मी तुम्हाला सांगतोय आणि माझं पळण्याचं कारण काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. असं म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात की तुम्ही ते त्याचं कारण काय आहे ते सांगावं. हे शब्द काढल्यानंतर आता तो व्यक्ती श्रीरामांना आणि श्री लक्ष्मणांना ती कथा सांगायला चालू करतोय आणि ज्यावेळी ती कथा सांगायला चालू करतोय त्यावेळी कथा सांगायला चालू केल्यानंतर तो म्हणतोय की जे पुढचं नगर तुम्हाला कोणत्याही मनुष्याशिवाय कोणत्याही व्यक्तीशिवाय ते नगर दिसत आहे त्या नगराचं जे नाव आहे ते दशांगपूर आहे आणि ते दशांगपूर नावाचं जे नगर आहे त्या नगरीचा जो राजा आहे तो वज्रकर्ण नावाचा राजा होता. त्याच्या मनामध्ये कुठलाही धर्माच्या व्यवस्था आणि कोणतेही कुणाविषयी वात्सल्य भाव मनामध्ये नव्हते. तो अतिशय क्रूर होता की सगळ्या जीवांना मारायचं, सगळ्या जीवांना दुःख द्यायचं, सगळ्या जीवांना ताप द्यायचा. ह्या सगळ्या घटना तो वज्रकर्ण नावाचा राजा करायचा. त्यावेळी श्रीराम म्हणतात ठीक आहे, त्याचं पुढं काय झालं. त्यावेळी हे सांगितल्यानंतर तो म्हणतोय की ज्यावेळी वज्रकर्ण नावाचा राजा जंगलामध्ये घोड्यावरनं स्वार होऊन जंगलामधून जात असताना त्याला एका दगडावर दिगंबर मुनिराज बसलेले ध्यानस्थ दिसल्यानंतर त्याची भावना होते आणि तो त्या दिगंबर मुनींच्या जवळ जातोय आणि त्यांना विचारतोय की तुम्ही इथं का बसलाय असं नग्न होऊन. कारण की त्याला दिगंबर मुनिराज काही माहीत नव्हती. तुम्ही असं नग्न अवस्थेमध्ये का बसलेलं आहे. त्यावेळी दिगंबर मुनिराज म्हणतात की मी कल्याणाच्या अपेक्षेनं आत्मध्यान आणि साधना करण्याच्या अपेक्षेनं या इथे बसलेला आहे. त्यावेळी तो वज्रकर्ण म्हणतोय की नग्न अवस्थेमध्ये कोणतेही जेवण भोजन न करता कसली साधना तुम्ही करणार आहे. त्यावेळी ते दिगंबर मुनिराज त्या वज्रकर्णाला सांगायला चालू करतात की दिगंबरत्व धारण केल्यानंतर कोणतेही वस्त्र, कोणत्याही परिग्रह आणि कोणत्याही कशांचा लवलेश अंतरंगामध्ये न ठेवता वेगवेगळ्या प्रकारच्या आहारांचा त्याग करून, उपास तापस करून किंवा वेगवेगळ्या रसांचा त्याग करून आम्ही जर साधना करत राहिलो तर कर्माची निर्जर राहून आम्हाला भविष्यामध्ये आमचं कल्याणाचा मार्ग आणि भविष्यामध्ये आम्हाला परंपरेनं मोक्ष प्राप्त होईल यासाठी आम्ही साधना करतोय. त्यावेळी वज्रकर्ण म्हणतोय ही कसली साधना आहे. सगळा त्याग करायचा आणि घराघरामध्ये जाऊन मागून फिरायचं ही कसली साधना आहे. त्यावेळी ते दिगंबर मुनिराज म्हणतात की घरामध्ये आम्ही मागून जात नाही तर सिंह प्रवृत्तीनं आम्ही एक वृत्ती धरलेली असते. त्या वृत्तीच्या माध्यमातून आम्हाला ते स्वतः घरामध्ये घेऊन जातात आणि आम्ही तिथं आमच्या साधनेसाठी लागणारा जेवढा आहार आहे तेवढा आहार ग्रहण करतोय आणि आमच्या साधनेमध्ये आम्ही दृढ होतोय. आम्ही कोणतेही आग्रह कोणत्याही गोष्टी त्यांच्या पुढं मांडत नाहीत. त्यांनी स्वतःहून आपल्या पुण्यबंधासाठी हे सगळ्या गोष्टी करत असतात. असं सांगितल्यानंतर
तो वज्रकर्ण म्हणतोय याच्यापेक्षा आमची साधना बरी आहे की आम्ही राजे लोक कुठेही जायले, काहीही करायचं, कोणत्याही गोष्टी करायच्या, या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर दिगंबर महाराज त्या वज्रकर्ण राजाला म्हणतात की एक गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या जीवांना त्रास देणे, दुसऱ्या जीवांना मारणे किंवा त्यांची हिंसा करणे आणि प्रजेला दुःखित करणे, याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये पाप कर्माचा बंद घालून भविष्यामध्ये नरकायचा बंद करून घ्यायलाय. आता त्या वज्रकर्णाला राग आला की हे दिगंबर मुन्नाच मी जी गोष्टी करले त्या सगळ्या पापाच्या गोष्टी आहेत, त्याचा नरकाचा बंद होणार आहे असं आपल्या समोर सांगाल्यात. म्हणून त्या गोष्टीचा वज्रकर्णाला राग आला, तो क्रोधित झाला आणि क्रोधानं लालबुंद झाला होता. त्यावेळी दिगंबर मुनिराज त्यांना सांगू लागले अशा हिंसेच्या गोष्टी करण्यापेक्षा या सगळ्यांचा त्याग करून तुम्ही आपलं जीवन उत्कृष्ट किंवा आदर्शमय बनवावं. कोणत्याही जीवांना त्रास न देता, कोणत्याही जीवांना दुःखित न करता, कोणत्याही जीवांना बंदित पीडित न करता तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुखाची अनुभूती आणि शांतीची अनुभूती प्राप्त करून द्यावी आणि तुमचं जीवन आदर्शमय जीवन जगावं. आता या गोष्टी सांगितल्यानंतर त्या राजाच्या मनावर आणि राजाच्या अंतरंगामध्ये काहीतरी प्रभाव महाराजांचा पडला आणि त्याची भावना की मी एवढे सगळं पाप करतोय म्हणजे मला नरकात जावे लागेल किंवा या गोष्टी कराव्या लागतील, अशा गोष्टी राजाच्या अंतरंगात निर्माण झाल्या. आता तो विचार करू लागला की या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात म्हणजे निश्चित रूपानं मी भविष्यामध्ये कुठल्या अवस्थेला जाणार आहे कुणास ठाऊक. त्याच्या मुनिराजांचं जे सांगणं आहे ते मुनिराजांचं सांगणं ऐकल्यानंतर ज्यावेळी तो महाराजांना विचारतोय की मला आता या सगळ्याचा त्याग करायचा आहे आणि माझं जीवन उत्कृष्ट आणि शांतिमय पद्धतीनं धर्ममय पद्धतीनं कसं जगता येईल याचा उपदेश तुम्ही मला द्यावा. त्या महाराजांनी श्रावकांच्या व्रतांचा उपदेश त्या वज्रकर्ण राजाला दिला आणि श्रावकांच्या व्रतांचा उपदेश दिल्यानंतर तो वज्रकर्ण राजा जो आहे तो दिगंबर मुनींच्या चरणावर परत नतमस्तक होतोय, आपलं डोकं टेकवतोय आणि तो नमोस्तुतीता अर्पित करतोय. त्याच्या भावनेनुसार त्याची जशी स्थिती होती त्या अपेक्षेनं तसं करतोय आणि मुनिराजांना म्हणतोय की तुम्ही श्रावकांची जी सगळी व्रत आहेत ती मला द्यावीत. मी त्या व्रतांचा स्वीकार करण्यास आत्ता इथं तयार आहे. जो सगळ्या प्रकारची पाप, सगळ्या प्रकारच्या हिंसा करत होता, परंतु दिगंबर मुनींचा उपदेश ऐकल्यानंतर त्याच्या अंतरंगामध्ये निश्चित रूपानं धर्माचा प्रकाश पडला आणि त्याने श्रावकांची व्रते स्वीकार करण्यास मान्यता दिली आणि तो महाराजांच्या सानिध्यामध्ये तो श्रावकांच्या सगळ्या व्रतांचे स्वीकार करतोय आणि स्वीकार केल्यानंतर भक्तिपूर्वक परत त्यांना नमस्तो करतोय आणि त्या आपल्या नगराकडे परत जातोय. ज्यावेळी नगराकडे तो परत गेलेला आहे आणि त्या सगळ्या व्रतांचा स्वीकार करून अतिशय उत्कृष्ट रीतीनं तो सगळ्या व्रतांचा स्वीकार केलाय म्हणजे त्यामध्ये मिथ्यात्वाचा त्याग सुद्धा होताच. आता नगरामध्ये परत गेल्यानंतर एक दिवस तो एकाच ठिकाणी बसून विचार करत होता आणि तो विचार करत असताना तो म्हणतोय मनामध्ये की मी उज्जैनचा जो सम्राट आहे सिंहदर राजाचा सेवक आहे आणि त्याच्या राज दरबारात मी ज्यावेळी जात असतोय, आता जर राजाला जर मला प्रणाम करायचा असेल तर मी कसा करेन, कारण की मी सगळ्या प्रकारच्या मिथ्यात्वाचा त्याग केलेला आहे आणि खरे देवशास्त्रगुरू यांनाच मी शरण जाणार असा नियम घेतलेला आहे. आता त्या राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्याला प्रणाम मी कसा करायचा. मग त्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते आणि त्या युक्तीच्या माध्यमातून तो काय करतोय, आपल्या अंगठीमध्ये जिनेंद्र भगवंतांची जी सर्वात लहान असणारी अवघण असणारी मूर्तीचं प्रमाण शास्त्रामध्ये येते, तशी मूर्ती तो अंगठीमध्ये करून घेतोय आणि ज्यावेळी सिंहदर राजाच्या दरबारामध्ये तो प्रवेश करत असतोय, तो राजाला नमस्ते न करत असता दिगंबर जे भगवान आहेत, जे जिनेंद्र भगवान आहेत, त्या भगवंतांनाच तो नमस्ते करत असतोय आणि याची दिनचर्या तशीच चालू असते. उत्कृष्ट रीतीने श्रावकांच्या व्रतांचं पालन तो करत होता आणि हे करत असताना या सगळ्या गोष्टी चालत असतात. त्याच वेळी काही लोकांना त्याच्या या गोष्टीचं जे अंगठीमध्ये जिनेंद्र भगवंतांची मूर्ती स्थापन केलेली आहे याची काही जणांना कुणूक लागते. आता पुढच्या अवस्थेमध्ये काय होणार आहे हे आचार्य महाराज उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत की त्या राजाची सिस्टीम
आणि काय अवस्था घडणार आहे, श्रीराम सुद्धा श्री लक्ष्मण आणि सीता मैया हे उद्याच्या भागामध्ये ऐकणार आहेत आणि आपण सुद्धा उद्याच्या भागामध्ये या सगळ्या गोष्टी ऐकणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या कर्मसिद्धांतावरून एवढं लक्षात येतंय की आजचा कर्मसिद्धांत आपल्याला सांगतोय की कर्मसिद्धांत असा सांगतोय की जीवनामध्ये ज्या गोष्टी ज्या वेळेला घडणार आहेत त्यावेळी घडणार आहेत, परंतु या जीवनामध्ये जर धर्म आणि धर्माच्या व्यवस्था जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर देवशास्त्रगुरूंची संगत करणं आवश्यक आहे. याच गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टी पार पडू शकतात, नाहीतर 3 काळामध्ये या गोष्टी पार पडणार नाहीत. त्यामुळं आम्ही जेवढ्या वेळ आम्हाला मिळेल तेवढ्या खरे देवशास्त्रगुरूंची संगत आम्ही प्राप्त करून आपल्यासुद्धा जीवनाचा कल्याणाचा मार्ग आपण मोकळा करणं आवश्यक आहे. त्याचवेळी आपलं कल्याण होणार आहे. एवढीच भावना करतो की तुम्ही सुद्धा या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तेवढा खरे देवशास्त्रगुरूंची संगत प्राप्त करून आपल्या जीवनाचं कल्याण करून एवढी भावना करतो आणि थांबतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की सुख के सब साथी दुख में ना को मेरे राम तेरा नाम एक साचा दो जाना को मेरे राम विद्यासागर की